विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत अशा प्रकारचे असायला पाहिजे। त्यानंतर ही स्पर्धा जास्तीत जास्त कालावधी आपल्याला दिलेला आहे तो अर्ध्या तासाचा। अर्ध्या तासाच्या वर आपलं हे जायला नको। मग एकूण आपल्या या तालुक्यामधून 12 संघ त्या ठिकाणी आलेले आहेत आणि या 12 संघातून फक्त एकच संघ आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्याला जाणार आहे। म्हणजे एकाच टीमची त्या ठिकाणी निवड होईल, याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। मग तुमचं जे काही त्या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे त्या अगोदर तुम्हाला कशा प्रकारचे माईक पाहिजे, कुठं पाहिजे, किती जणांना पाहिजे हे तुम्ही अगोदर सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्याची तयारी करता येईल। आणि आपण जे काही त्या ठिकाणी करणार आहोत ते मन लावून त्या ठिकाणी करा। आपल्यासारखे सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत। एखादं जर समजा वाक्य पाठ नसेल तर दुसरा बुचकळायचा नाही, ठीक आहे, एकाला आलं नाही त्याला बाजूला करा, दुसऱ्याने त्या ठिकाणी आपलं चालू करा आणि अशा पद्धतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे। परत एकदा सर्व स्पर्धकांना मी गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं, गटसाधन केंद्र बिलोलीच्या वतीनं आणि लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।